नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे बुधवार आणि नवीन डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन स्वागत. आणि आजचा दिवस कसा जाणार आहे ते बघूयात. या ब्लॉग थ्रू तुम्हाला कळेलच माझं डेली रुटीन आजचं काय असणार आहे. तर सकाळी उठले, छान चहा चपाती केलेली होती, तुम्हाला पुढे दिसेलच. आणि त्यानंतर आता मला म्हणजे आता 10 वाजलेत, पण मला खूप जास्त भूक लागली. मला काय करावं, तर माझ्याकडे शिमला मिरची होती आणि नूडल्स होते. तर मग मला असंच मी मोबाईल बघत होते, तर मोबाईलवर बघता बघता मला आयडिया सुचली, तर चला शेजवान नूडल्स बनवूयात. पण थोडंसं त्याच्यामध्ये मी ट्विस्ट देणार आहे, म्हणजे थोडंसं माझे काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहेत आणि काही स्किप करणार आहेत. तर चला बघूयात, एक सुष्मिताची नवीन रेसिपी तयार होईल असंच समजा. कारण शेजवान नूडल्स बनवणार आहे, पण ती एक्झॅक्ट पूर्ण जशी रेसिपी यूट्यूबला वगैरे दाखवतात तशी करणार नाही, थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर बघूयात कसं होते शेजवान नूडल्स. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. तर ही सकाळची 7 वाजताचा व्हिडिओ आहे. तर मी झोपले होते आणि माझा टायमिंग 7:15 7:30ला उठायचा असतो. तर मी उठले आणि चक्क पाहते काय, तर आमचे क्लीन करत होते आणि फरशी वगैरे पुसून घेत होते. म्हणजे घर तर क्लीनच असतं. तर मला हे पाहून खूप सरप्राईज वाटलं आणि त्यांना माहितीच नव्हतं की मी रेकॉर्ड करते म्हणून. मी गपचूप रेकॉर्ड करत होते आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, सकाळी सकाळी उठून असं छान आवरलेलं घर तुला दाखवायचं होतं. म्हणजे असे छोटे छोटे सरप्राईज पण आयुष्यात पाहिजे, तेव्हा खूप छान वाटतं. चालते. आणि माझा दरवाजा उघडत नव्हते, असं केलं ना मी तुम्हाला लॉक करून टाकेल बाहेर. ठीक आहे? हो चालेल चालेल, करून टाक. इथं बाहेर मी लॉक झालं, ते हे एकदा बाहेर बसलं ना, लॉक झालं की झालं लॉक. मला लॉक करून ठेवलंय. इसका रिवेंज लिया जाएगा आपसे. जरूर जरूर. और ऐसा रिवेंज लूंगी, आप कितनी बार भी ये खटखटाओ फिर भी आपको मैं अंदर नहीं लूंगी. चलेंगा चलेंगा. फिर देखना तुम्हारी क्या हालत कर देती हूँ मैं. काम करो काम. जी जी जरूर. बिचारे खूप काम करावं लागतं बिचारे. जाओ जाओ भागो. भागो भागो. चलो हम चलते हैं. चला ट्राय करूयात काहीतरी नवीन गोष्ट. आणि चपातीचं पीठ वगैरे तर मळूनच ठेवलेलं आहे, त्यामुळे भाजी पण मी नंतर करेलच ज्यावेळेस 2-3 वाजता भूक लागेल. कारण आता शेजवान नूडल्स वगैरे खाल्ल्यानंतर तर भूक राहायची नाही. ज्यावेळेस भूक लागेल तेव्हा गरमागरम चपाती आणि काहीतरी भाजी वगैरे करता येईल. तर चला काहीतरी मी नवीन ट्राय करते. आता माझ्याकडे वेळसुद्धा आहे आणि आमचे काम करतायत, तुम्हाला पुढे दिसेलच की काय काही झालं ते. आणि आता मी काय करणार आहे, आता मी पहिल्यांदा शेजवान नूडल्स बनायला घेते. तुम्ही पण रेसिपी बघूयात कसे होत आहेत. एक्सपेरिमेंट करायलाच हवं. तर इथं तुम्ही पाहत असताल तर इथं मी घेतलेला आहे कांदा, बीट, शिमला मिरची, लसूण, त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि बीट हे टाकत नाही, पण मी टाकणार आहे कारण मला बीट खूप जास्त आवडतं आणि बीटाने खूप छान कलर येतो. त्याच्यामुळे मी बीट ट्राय करणार आहे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये बीट लागतं आणि बीट फार आवडते मला गोष्ट. म्हणजे तुम्ही मला चपाती द्या, कशातही द्या, मला बीट म्हणजे जीव की प्राणी असंच आहे. त्याच्यामुळे बीट टाकून बघणार आहे. त्यामुळे मी आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कोबी पण टाकू शकता. आणि आता माझ्याकडे कोबी नाही आहे, तर माझ्याकडे एवढेच इन्ग्रेडियंट्स आहेत सध्या, त्याच्यामुळे मी कोबी स्किप केलं आहे. कोबी टाकू शकता तुम्ही, कोबीनी पण खूप भारी लागतं नूडल्स. तर मी हे आज असं केलं आहे. मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते आहे. आणि इकडे मी लसूण ते छान बारीक चिरलेले आलं जे आहे ते ठेचून घेतलं आहे. कारण मग मला बारीक चिरलेलं जर टाकलं तर ते दाताखाली कचकन लागतं, म्हणून मी ठेचून घेतलं. आणि इथे आपल्याला सॉस, जे डार्क सोया सॉस आहे, जे छोटं पॅकेट भेटून जातं 15 रुपयाला. नंतर चिली सॉस आहे, आपला टमॅटो सॉस आहे आणि ते शेजवान सॉस आहे. तर त्याच्यामध्ये मी हे सगळे सॉस टाकणार आहे. आणि प्लस माझ्याकडं चिंग्स सिक्रेट हक्का नूडल्स मसाला पण आहे. ह्याचं पॅकेट भेटतं 30-40 रुपयाला वगैरे छोटं. तर मी हे एक यूज करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मी सगळं ॲडिशनल टाकते, ते सोया सॉस आणि हे जे 3 सॉस आहेत ते मी ॲडिशनल त्याच्यात ॲड करणार आहे. तर कसं लागते टेस्ट त्याच्यासाठी हे 2. आणि ते मी नूडल्स गरम पाण्यात टाकले होते चिंग्सचेच. तर ते नूडल्स आणले होते, बाहेर नूडल्स भेटतात असे चिंग्सचे, तर ते तुम्ही घेऊ शकता. तर हे नूडल्स मी पाण्यात उकळायला ठेवले. आता हे बंद करून टाकते आणि आता डायरेक्ट तेल घ्यायचं आणि तेलात हे सगळं फ्राय करायचं, हे सगळंच एवढं आणि हे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात हे सगळे सॉस टाकायचे, नूडल्स टाकायचं, थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि मग नूडल्स छान एकजीव करून घ्यायचे आणि आपले नूडल्स रेडी. इतकी सोपी रेसिपी आहे. तर चला मी करते आता. तर इथं मी आता लसूण टाकते सगळ्यात अगोदर.
बारीक गॅस करते. लसूण छान परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर कांदा आणि मग शिमला मिरची ते टाकणार आहे. शिमला मिरची, बीट पण टाकून घेते कारण बीट शिजायला वेळ लागेल, त्याच्यामुळे मी छान त्याला आता परतून घेते. छान लालसर वगैरे होईपर्यंत छान परतून घेणार आहे आणि मंद गॅसवर एकदम म्हणजे बारीक गॅसवर ते छान परतून घेणार आहे सगळं. याच्यानंतर मग थोडं मी आता हे ठेचलेलं आलं टाकते. म्हणजे छान एकजीव ह्याच्यात सोया सॉस थोडासा सोया सॉस टाकला, थोडंसं चिली सॉस, टमॅटो सॉस आणि शेजवान सॉस. आणि ह्याच्यात जो मसाला होता हक्का नूडल्स तो थोडासाच टाकला आपण किंचित, खूप नाही टाकला. हे सगळं एकजीव करून घेतले सॉसेस. आणि आता मेन जे आहे की त्याच्यात नूडल्स टाकायचे. ते नूडल्स आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. त्यातलं पाणी काढून घेतलं. करून घ्यायचं. तर त्याची थोडीशीच कोथिंबीर टाकली ना असे आपले नूडल्स रेडी आहेत. तर छान एकजीव, खूप पण एकजीव नाही करायचा म्हणजे असं पारचिक दळायला असं. आता हे आपले ऑलमोस्ट रेडी आहेत. थोडंसं गार होऊन देते, गरम गरमच खायचे तसे. आता मी प्लेटमध्ये सर्व करते आणि खाऊन देते. असे नूडल्स रेडी आहेत आपले गरमागरम. नूडल्स आता आम्ही खाऊन बघतो. आणि इकडे आमचे आहो त्यांचं काम चालू आहे. त्यांचं कामावर आवरलं की मग बऱ्यापैकी आम्ही खाऊन घेतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हे नूडल्स नक्की एकदा ट्राय करा घरी. पण कसं नेहमी चायनीजवाल्याचेच आपल्याला किती घरी केलं तरी आपल्याला बाहेरचंच आवडतं. पण मी हा ट्राय घरी केला कारण मला खूप नूडल्स आवडतात. बाहेरचे नूडल्स खाल्ल्यानंतर तब्येत बिघडते, त्याच्यामुळे मी घरातल्या घरातच असे नूडल्स बनवून खाते. तर तुम्हाला जर कधी असं वाटलं की घरी बनवा तर अशी रेसिपी ट्राय करू शकता. पण कसं ह्याच्यासाठी खूप सोया सॉस म्हणजे सॉसेस वगैरे खूप लागतात, त्यामुळं काहींच्या घरात सगळे सॉस असतात असं नाही. मी आत्ता घेऊन आले त्याच्यामुळं माझी ही सगळी रेसिपी झाली. तर चला आता मी खाऊन घेते. तर तुम्हाला आता इथं दिसत आहेत शेफ महेश गुडगे. तर आज अचानक ह्यांना सुचलेलं आहे की मला म्हटले की मी आज भाजी बनवतो. फक्त विषय एवढाच आहे की मी सगळी तयारी करून द्यायची. आणि ते म्हटले मलाही शिकायचं आहे दोडक्याची भाजी. तर ते म्हणजे आता माझ्याकडे वेळ आहे तर तू मला सगळं करून दे, मी तुम्हाला सांग तसं मी करते. तसं ते त्यांना सगळंच येतं म्हणा. पण ही माझ्या स्टाईलची दोडक्याची भाजी बनवते. तिला दोडके कापून घेतलेले आहेत, थोडं शेंगदाण्याचा कूट केला आहे, आलं लसणाची पेस्ट केली ठेचून, कांदा टमॅटो आणि कोथिंबीर. तर जसं नेहमी भाजी बनवतात तेलमध्ये हे छान दोन परतून घेऊन मग त्याच्यामध्ये हे छान परतायचं, आलं लसूण पेस्ट परतायची. आणि मग शेवटला सगळ्यात मसाले बिसाले टाकले की जे आपले घर डेली मसाले ते टाकल्यानंतर मग ह्याच्यात कूट टाकायचं आणि थोडी भाजी शिजवून घ्यायची. तर अशा प्रकारे पहिली प्रोसेस केलेली आहे. आणि त्या साईडला मी दूध तापायला ठेवलं कारण मला खीर बनवायची, खीर प्यायची खूप इच्छा झालेली आहे. तर चलो बघूयात आज शेफ कशी भाजी बनवत आहेत. छान भाजी बनणार आहे. हां, जर भाजी छान झाली तर तुम्ही नक्की
भाजी छानच होणार आहे. तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा. आणि मोस्टली मी याच्यामध्ये चणा डाळ पण टाकते, पण चणा डाळ आता माझ्याकडे नाहीये. ती थोडा वेळ भिजत ठेवायची 5-10 मिनिटं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही या भाजीत टाकू शकता. या भाजीत मला चणा डाळ फार आवडते, पण बॅड लक की आमची चणा डाळ संपलेली आहे. आम्ही आणलीच नाही, त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे. किंवा मूग डाळ पण टाकू शकता. मला चणा डाळ आवडते, त्याच्यामुळे चणा डाळ असेल त्याच्यामध्ये काही टाकत नाही आहे. तर छान कांदा परतत आल्यानंतर टमॅटो टाकतील. तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तर इथं कांदा, टमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट छान परतून घेतली आहे आवडणी. आता मला असं वाटतंय तुम्ही त्याच्यात हा दोडका टाका. शेंगदाणे टाकायचे, शेंगदाणे परतून घ्यायचे जराशे. या साईडला मी पीठ ऑलरेडी मळून ठेवलं होतं. दूध गरम ठेवले खिरीसाठी. हे थोडंसं त्याच्यात मी काय म्हणतात त्याला, काय म्हणतात तो, काजू आणि बदामची पेस्ट बनवलेली आहे. ती थोडं धरता का खाली, म्हणजे पाहू शकता आबडधोबड वाटलेली आहे. त्यांची भाजी झाली की लगेच मी खीर बनवून घेणार आहे शेवयाची मस्त. तर ऑलमोस्ट भाजी रेडी झालेली आहे आणि आता त्याच्यात मस्त सगळं टाकलं त्यांनी. आता पाणी टाकायचं भाजी शिजण्यासाठी. छान वास तर खूप छान येतोय, सुगंध. हो सुगंध. हो बाबा. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे आणि खूप छान तरी पण आलेली आहे. असं वाटते कधी खाते मी. आणि इकडे आपली खीर पण आता उकळेल. खीर पण ऑलमोस्ट रेडी होईल. आता गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर ठेवली, थोडी कोथिंबीर टाकावं. वरून ऑलमोस्ट झालीच आहे. वा 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 मस्त. भाजी छानच होणार, दिसायला छान दिसते म्हणलं, खायला पण. आणि तुमच्या हाताला चव येईल. आणि आज तुम्ही मनापासून केले, आज तुम्ही स्वतः म्हटले की मला खायची आहे, म्हणजे सॉरी मला स्वतः बनवायची आहे म्हणून. मग स्वतः मनापासून केलं ना की मग ती भाजी छानच होते. छान वाटलं मला आज तुम्ही स्वतःहून मला म्हटले मी भाजी करतो, वेळ आहे तर वेळेचा छान उपयोग केला. आणि तुमची पण भाजी शिकली झाली. आणि मी जरी भाज्या कट केल्या असल्या पण ह्याला किती वेळ द्यावा लागतो, ह्याच्यामुळे मग माझं बाकीचे पण कामं उरकून जातात ना. मस्त. बेस्ट हजबंड इन द वर्ल्ड. टाकायची आहे. हां ते 3-4-5 ठीक आहे. नंतर लागल्यानंतर एक्स्ट्रा टाकता येईल. नजर ना लगे किसी की मेरी हजबंड को, माझ्या नवऱ्याला. आता मी चपात्या डायरेक्ट गरम गरमच करणार आहे. आता आम्ही खाली जातो, खाली छान फेरा मारतो, मग भूक लागते जास्त आणि थोडी एक्सरसाइज पण होते. जेवण झाल्यावर एक्सरसाइज करण्यात पॉईंट नसतो. जेवण करण्याच्या अगोदर खाली फेरफटका मारा म्हणजे भूक जास्त लागते. तर आता आम्ही खाली जातो. आम्हाला आता तब्येत कमी करायची नाहीये. लोक म्हणतील की जेवणानंतर चक्कर मारला पाहिजे. आम्हाला कसं आहे तब्येत वाढवायची म्हणून उलटं करते. म्हणजे माझी तब्येत वाढवण्यासाठी हे सगळं चाललंय, नाही तर तुम्हाला वाटायचं हे काही उलटं करतायत म्हणून. तर चलो फेरफटका मारून येतो आम्ही आणि मग हां आणि चपात्या मग गरमागरमच छान. आम्हाला गरमागरमच चपात्या आवडतात. आम्ही खेळतोय बॅडमिंटन. लय जोरात मारलं. आता आलोय खाली आणि चिल्लर पार्ट्यांचा चाललाय गोंधळ खाली. आता पाऊस नाही त्याच्यामुळे खूप खाली छोटी लहान लहान पोरं खेळत आहेत. पाहू शकता तुम्ही माझ्या मागे. आता आम्ही खाली आलोय. तितके पाऊस नव्हता पण आता थोडे थोडे थेंब यायला लागलेत. ते आमची आहो पण आमच्यासोबत आहो. तर मस्त वाटतं खाली. कारण मला थंडी वाजते, खूप हवा येते, त्याच्यामुळे मी स्वेटर घालते खाली आल्यानंतर. आणि थोडं वॉक करतो आणि मग वरती जातो.
मागे सगळं गोंधळ चाललाय चिल्लर पार्टांचा. आमचे फ्रेंड्स लोक पण येतील थोडे खाली थोड्या वेळाने, त्यांच्यासोबत आम्ही थोडं फिरू आणि मग वरती जाऊ, जेवण करू छानपैकी. जेवण दाखवेल तुम्हाला ताट आणि तिथेच मग मी ब्लॉग एंड करेल. पण हा आजचा दिवसभरात जे काही मी शेजवान नूडल्स बनवले, भाजी बनवली, ते आवडलं का ते नक्की ब्लॉगच्या शेवटी कमेंट करायला विसरू नका. आणि उद्याचा ब्लॉग कसा असणार आहे, काय असणार आहे, दिवस कसा जाणार आहे, काहीच डिसाइडेड नसतं. सगळं अचानक ठरवते मी काय करायचं काही नाही ते. पण मजा वाटते आणि तुम्हालाही आवडतात आमचे डेली ब्लॉग्स, तर मलाही छान वाटतं शूट करायला. हो पाऊस प्लीज येऊ नको खाली, आम्ही वॉक करू तोपर्यंत परत यास मला वाटतं. प्लेट छान रेडी आहे. तर इकडे आहे काकडी भाजी, मगाची जी दोडक्याची भाजी आणि अशी खीर. तर आता आम्ही जेवण करून घेतो. इकडे माझं ताट. तर मंडळी आत्ताच जेवण झालं आणि जेवण इतकं टेस्टी झालं होतं, म्हणजे भाजी सगळ्यात बेस्ट होती आणि खीर तर नेहमीप्रमाणे तर एक नंबरच होती. आणि आम्हाला अशी घट्टसर खूप आवडते आणि त्याच्यात ते बदाम काजू टाकल्यामुळे तर इतकं छान लागत होतं. तरी मी आज त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिल्क असं मिक्स करून टाकलं नव्हतं, तरी खीर इतकी भारी लागत होती. आणि भाजी तर अशी चाटून पुसून सगळी फिनिश झाली. तुम्हाला दाखवते, पूर्ण भाजी संपलेली आहे. इतकी आवडली मला. मी दोडक्याची भाजी कधी खात नाही मोस्टली, तर मला इतकी आवडत नाही. पण आजची भाजी आवडल्यानंतर मी ही रेसिपी सारखी ट्राय करणार आहे. मला खूप आवडली. तुम्ही पण ट्राय करा, कारण ही रेसिपी बेस्ट झालेली आहे. आणि मसाले मी म्हणायचं मला की मी गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, हळद आणि आलं लसूण पेस्ट कसे ठेचून टाकले, त्याच्यामुळे त्याला टेस्ट खूप आली. आणि घरचा मसाला पण टाकला होता, त्याच्यामुळे वेगळीच टेस्ट आली. तर आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. नवीन ब्लॉगसाठी एक्सायटेड राहा आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, व्हिडिओला खाली थम्सअप करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि शेअर जास्तीत जास्त करा. बाय.